हॅलो फ्रेंड्स, आराध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी ओल्या नारळापासून चिक्की बनवणार आहे। 2 ओली नारळ किसलेली, 1 वाटी गूळ, 4-5 विलायची। एका कढईमध्ये मी गूळ टाकलेला आहे, त्यामध्ये अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे। आता या गुळाला 1 तारी पाक येईपर्यंत शिजवून घ्यायचा। गुळाचा पाक बनत आहे तोपर्यंत आपण ह्या गुळाला या नारळाला आपण परतून घेऊया, थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे ते टिकायला जास्त टिकेल। आणि तूप घालून याला थोडंसं नॉर्मल भाजून घ्यायचं आहे। गुळाचा 1 तारी पाक बघा बनून झालेला आहे। गॅसवरून कढई खाली घेतलेली आहे, त्यामध्ये मी विलायची पूड टाकत आहे। आता हा खिसलेला खोबऱ्याचा कीस यामध्ये घालायचा आणि याला पूर्णपणे असं हलवून एकजीव करायचा आहे। आता एका ताटाला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे सगळीकडे, बघू शकता। अशा प्रकारे आता हे झालेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून त्याला व्यवस्थित थाप घेणार आहे। याला मस्त असं गोल करून थाप मारलेली आहे। आणि आता ते गरम आहे, गरम असल्यामुळे वडी छान पडणार नाही आहे। थोडं थंड झाल्याच्या नंतर आपण याला असं कट करून घेऊयात। नंतर थंड झाल्याच्या नंतर वडीला आकार छान येणार नाही। आता छान अशा आपल्या वड्या पडलेल्या आहेत। हे जरा वेळ थंड होईपर्यंत आपण असंच ठेवूया, मग एक वडी आपल्याला उचलायला जड जाणार नाही आणि खायलाही छान लागेल थोडं थंड झाल्याच्या नंतर। पाहू शकता माझी अशी छान खोबऱ्याची वडी इथे तयार झालेली आहे।